विशेष मागास प्रवर्ग म्हणजेच एसबीसी अन्याय निवारण कृती समिती महाराष्ट्र व राष्ट्रीय विणकर सेवा संघ महाराष्ट्र यांच्या विविध मागण्यासाठी साखळी उपोषण व धरणे आंदोलन पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असणाऱ्या समाज कल्याण विभागासमोर सध्या हे साखळी उपोषण व आंदोलन चालू आहे। पाहूयात नेमक्या काय मागण्या आहेत। विशेष मागास प्रवर्ग म्हणजेच एसबीसी, या एसबीसीला 2% स्वतंत्र आरक्षण मिळावं आणि इतर 8 मागण्यांसाठी आम्ही हे आज या ठिकाणी साखळी उपोषण आणि धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे। 1994 मध्ये विशेष मागास प्रवर्गाची निर्मिती करण्यात आली व शिक्षणात आणि नोकऱ्यात 2% आरक्षण आणि विविध 12 सवलती जाहीर करण्यात आल्या, परंतु आज 30 वर्षानंतर सुद्धा 2% स्वतंत्र आरक्षण आम्हाला मिळालेलं नाही आहे। या राज्यामध्ये साधारणतः 10,800 जागा ह्या MBBSच्या आहेत। यातून जर 2% आम्हाला जर मिळालं तर आमचे दरवर्षी 216 विद्यार्थी मुलं हे MBBS डॉक्टर होऊ शकतात। या राज्यामध्ये इंजिनिअरिंगच्या 1.5 लाख जागा आहेत। जर 2% आरक्षण मिळालं तर 3,000 इंजिनियर दरवर्षी आमचे होऊ शकतात। बाकी ही जी 12वी नंतरची उच्च शिक्षण आहेत ती साधारणतः राज्यामध्ये 10 लाख ॲडमिशन्स होतात। दरवर्षी 14 लाख विद्यार्थी 12वीला बसतात आणि त्यातील 12 ते 13 लाख विद्यार्थी पास होतात आणि 10 लाख विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळते। या सगळ्या ॲडमिशनमध्ये 12वी नंतरच्या जर आम्हाला 2% स्वतंत्र आरक्षण मिळालं तर आमचे दरवर्षी 20,000 विद्यार्थी हे उच्च शिक्षण घेऊ शकतात। डॉक्टर, इंजिनियर, कृषी, फार्मसी अशा विविध क्षेत्रामध्ये आमच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळून ते फार मोठ्या प्रमाणामध्ये समाजाची सेवा करू शकतात। परंतु गेल्या 24 वर्षामध्ये, गेल्या 30 वर्षामध्ये आम्हाला हे आरक्षण न मिळाल्यामुळे आमचे लाखो विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित आहेत आणि जर शिक्षणच मिळालं नाही तर नोकऱ्यासुद्धा कसे मिळणार, म्हणून ते नोकऱ्यांपासूनही वंचित आहेत। एकीकडे शासन म्हणतं की तुम्ही बेरोजगारांना आम्ही नोकऱ्या देऊ, पण आम्हाला बेरोजगार ठेवून तुम्ही नोकऱ्या कसे काय देणार आहात। म्हणून आमची प्रमुख मागणी आहे की आम्हाला 2% आरक्षण तुम्ही या 2025च्या आजपर्यंत ठीक आहे नाही दिलं त्याबद्दलचं काही आम्हाला दुःख आहेच, पण किमान आता तरी द्या 30 वर्षानंतर 2025च्या या सत्रापासून, कारण आता 12वीच्या परीक्षा सुरू आहेत, काही होत आहेत। आता नीटची परीक्षा आहे आणि जर या नीट आणि बाकीच्या मध्ये आमचा समाज हा आर्थिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या कमकुवत आहे, तो काही इतरांची स्पर्धा करू शकत नाही। म्हणून आरक्षणाशिवाय आमचा विद्यार्थी पुढे जाऊ शकत नाही। आरक्षण हेच आमच्या प्रगतीचं मुख्य साधन आहे आणि शासनाने आम्हाला हे 2% आरक्षण या वर्षीपासून लागू करावं अशी आमची मागणी आहे। सरकार, मी पुण्यात राहिला आहे आणि आमच्या एसबीसी संघटनेतर्फे आम्ही वेळोवेळी आंदोलन करत आलेलो आहे, पण शासन दरबारी काय आम्हाला दाद मिळत नाही आहे। प्रत्येक वेळेस आम्ही उपोषण करतो, मुख्यमंत्री साहेब जे असतील ते बैठका घेतात, यावर काहीतरी निर्णय घेऊ असं जाहीर करतात, पण निर्णय काय जाहीर होत नाही आहे। इतके दिवस आम्ही वाट बघतोय की काहीतरी याच्यावर निर्णय होईल। आज 30 वर्ष झाली आम्ही त्याच ह्याच्यात आहोत की कधी हा निर्णय होतो। आता याच्यापुढं आम्हाला समजा नाहीच मिळालं तर काहीतरी मोठं आंदोलन की शासनाला हे 2% आरक्षण राबवण्यासाठी आम्हाला करावं लागेल असं दिसतंय। तरी शासनाने आमच्या आंदोलनाची दखल घ्यावी अशी आम्ही एसबीसी संघटनेतर्फे शासनाला विनंती करत आहोत। तरी तसेच आम्ही मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस यांनासुद्धा आम्ही या उपोषणाद्वारे विनंती करत आहोत की आमच्या मागणीकडे त्वरित लक्ष देऊन तुम्ही यावर्षी तरी निर्णय घ्यावा अशी आमची संघटनेची अपेक्षा आहे। धन्यवाद। हम लोग ये आंदोलन
2000 साल से कर रहे हैं। 2011 में भी किया था, आज़ाद मैदान में भी 2 बार किया है, बहुत बार किया है और कई कई जगह पे किया है, लेकिन अभी तक राज्य सरकार से कोई भी तरह का जो मांगे है वो पूरी नहीं हुई है। इस बार का आप मेरिट लिस्ट देखोगे तो बहुत सारी कॉलेज है जिसके अंदर बोलने के लिए 2% आरक्षण है, लेकिन एक भी सीट एसबीसी को अलोकेट नहीं हुई थी कैप राउंड 1 के अंदर। तो ये जो स्वतंत्र आरक्षण लोग बोल रहे हैं एसबीसी को 2% आरक्षण है, वो ऑन पेपर है, लेकिन अगर आप जितने भी मेरिट लिस्ट देखोगे उसके अंदर 2% आरक्षण हमें मिला नहीं है। और इस बार का जो सीई कैट का जो कॉमन एंट्रेंस टेस्ट का और ये अपना कैप राउंड का जो सर्कुलर था उसके अंदर उन्होंने लिखा है कि ओबीसी में से आरक्षण मिलेगा, मतलब क्या, जब ओबीसी की कोई सीट वैकेंट होगी तो एसबीसी को आरक्षण मिलेगा, ऐसा उसमें कॉलम ई के अंदर लिखा हुआ है। तो इस वजह से बहुत सारे कॉलेजेस का हमने लिस्ट निकाला था जिसके अंदर एक भी सीट अलोकेट नहीं हुआ है। बराबर, धन्यवाद। विणकर समाज आर्थिक विकास महामंडळ हे गेल्या वर्षी साधारणतः लोकसभेच्या आचारसंहिता लागण्याच्या अगोदर मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे होते, त्यांनी आश्वासन दिलं ते गठीत करण्यासाठी 50 कोटीचा निधी त्यावेळेला डिक्लेअर केला, सर्व केलं, परंतु हे आर्थिक विकास महामंडळ लोकसभेची निवडणूक झाली, विधानसभेची निवडणूक झाली, आता मंत्रिमंडळही झालं, मुख्यमंत्री फडणवीस मुख्यमंत्री झाले, परंतु अद्यापही हे महामंडळ कार्यान्वित केलेलं नाही आहे, त्याची समिती स्थापन केलेली नाही आहे, तर तीही लवकरात लवकर समिती स्थापन करून हे महामंडळ कार्यान्वित करावं। त्याचप्रमाणे 2% आरक्षणाचा मुद्दा आहे, हा सुद्धा प्रकर्षाने शासनाकडे मांडण्यासाठी आम्ही सर्व या कृती समितीच्या माध्यमातून आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत। हा, नमस्कार, मी महेश भागवत, अध्यक्ष 12 बलुतेदार पिंपरी चिंचवड। गेली 30 वर्ष आम्ही या एसबीसीच्या आरक्षणासाठी झगडतो आहे। वेळोवेळी आम्ही मंत्री, मुख्यमंत्री सर्वांना पत्र देऊन भांडत आहे, पण आमच्या न्याय मागण्या काय मान्य होत नाहीत। तरी आमच्या एसबीसीच्या मागण्या ताबडतोब मान्य होईल या दृष्टीने सरकारने काहीतरी हालचाल करावी, नाहीतर आम्हाला बेमुदत धरणे आंदोलन करावं लागेल। मी रोहिणी सुरेश पद्मशाली, गेल्या 2000 सालापासून सुरेश पद्मशाली आणि आमचं सगळं पद्मशाली समाज SBSसाठी लढतो आहे, पण त्यात काही सुधारणा होत नाही आणि कोणी आम्हाला ते आरक्षण देत नाही आहेत। त्यामुळे आम्हाला असं वाटते की आता तरी सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावं आणि आमचं हे 2% आरक्षण मंजूर करावं, ही विनंती। नमस्कार। माझं नाव सुनील घिसे, अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती पिंपरी चिंचवड शहर माझे अध्यक्ष म्हणून मी अनेक वर्षापासून काम करत आहे। आज या ठिकाणी SBC अन्याय निवारण कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हे जे साखळी उपोषण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे, यांच्या अतिशय रास्त मागण्या आहेत। कारण घटनेनुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेनुसार सगळ्यांना या देशामध्ये जगण्याचा, राहण्याचा आणि काम करण्याचा अधिकार आहे। माझ्या माहितीप्रमाणे यांनी जे 2%चे जे आरक्षण मागितलेलं आहे ते अतिशय योग्य आहे, कारण समाजामध्ये जर प्रगती जर करायची असेल तर त्याला शिक्षण हवं आहे। नुसतं शिक्षण घेऊन उपयोग नाही, तर त्याला जर आरक्षण दिलं तर त्या 2%मध्ये शिक्षण घेतलेला युवक त्या ठिकाणी नियुक्त होऊ शकतो, समाजाची सेवा करू शकतो, त्याचप्रमाणे आपल्या घराची ते उन्नती करू शकतो। म्हणून आज या ठिकाणी जे साखळी उपोषण केलेलं आहे अतिशय रास्त आहे। या ठिकाणी विणकर समाजाची जी मागणी आहे महामंडळ, तर ते महामंडळ अस्तित्वात यायला पाहिजे। त्याच्यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी जो निधी दिलेला आहे तो निधी देऊन त्या निधीचं त्या ठिकाणी त्या विणकर महामंडळाचं चेअरमन डिक्लेअर केलं पाहिजे, त्याच्यामध्ये समिती गठीत केली पाहिजे, जेणेकरून त्या समितीच्या मार्फत हे कामकाज चालेल आणि युवक युवतींना उद्योगधंदा करण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी कर्ज मिळू शकेल। म्हणून यांना माझ्या वतीने संपूर्ण पाठिंबा आहे असं मी डिक्लेअर करतो आणि थांबतो। मी सतीश सुभाषचंद्र चिटमेल, माजी कार्याध्यक्ष पद्मशाली युवक संघटना सोलापूर। या आमच्या ज्या 9 मागण्या आहेत SBC निवडणुकीच्या, त्या सगळ्या शासन दरबारी मान्य होऊन आमच्या समाजातील विद्यार्थ्यांना पुढे येण्यासाठी
न्याय मिळवून द्यावा हीच आमची बालकडे मागणी चालली पार्टीनं आहे आणि या धरणे आंदोलनास माझा पाठिंबा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. एसबीसीला 2% स्वतंत्र आरक्षण, एसबीसीला 2% स्वतंत्र आरक्षण, एसबीसीला 2% स्वतंत्र आरक्षण. माझा इंडिया न्यूज पुणे.